दिनांक 30 डिसेंबर 2025चा हा शासन निर्णय आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर नाताळ व नववर्षासाठी खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट व ऑर्केस्ट्रा बार या आस्थापना दरवर्षी दिनांक 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत. तर यासंबंधी शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर बघा, खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनाकडून दरवर्षी येणारी मागणी, शासन स्तरावरील मंजुरी, यामध्ये होणारा कालपवीय विचारात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33 नुसार दरवर्षी नाताळ व नववर्षानिमित्त राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट व ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनाधारकांना त्यांच्या आस्थापना डिसेंबर महिन्यातील दिनांक 24, 25 आणि 31 रोजीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास खालील अटी अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. तर अशा पद्धतीनं त्यांना या आस्थापनांना परवानगी देण्यात आलेला आहे. तर किती 5 वाजेपर्यंत हे रेस्टॉरंट ती आस्थापना त्यांना ते आता सुरू ठेवू शकणार आहेत. तर यामध्ये त्यांना काही नियम आणि अटी दिलेल्या आहेत. तर बघा, आस्थापनामध्ये आतील व बाहेरील बाजूस मुबलक प्रमाणामध्ये खाजगी सुरक्षारक्षक तैनात करून सदर जागी कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे त्यांना. याशिवाय पुढे काय म्हटलेलं आहे, तर आस्थापनाच्या आतील बाजूस अथवा बाहेर कोणताही अनुचित प्रकार, गुन्हा घडल्यास व यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी आस्थापनाधारकांवर राहणार आहे. त्याचप्रमाणे आस्थापनाधारक, परवानाधारक हे या कारवाईस पात्र राहणार आहेत. वेळेच्या संदर्भातील शिथिलता ही जागेच्या परवान्याकरता देण्यात येत आहे, परंतु ध्वनिक्षेपण कायदा व नियमांचे पालन करणे आस्थापनाधारकास बंधनकारक राहणार आहे. म्हणजे वेळेसंबंधित ह्या गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, की परवानगी देण्यात आलेली आहे त्यांना, परंतु ध्वनिक्षेपक कायदा व नियमांचे पालन करणे हे आस्थापनधारकांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यासंबंधी त्यांनी जर का उल्लंघन केलं तर त्यांच्यावर त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. तसेच माननीय सर्वोच्च उच्च न्यायालय या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करावा. वरीलप्रमाणे वाढीव वेळेची परवानगी फक्त बंदिस्त जागेतील इमारतींमधील आस्थापनांनाच देण्यात येत आहे. मात्र सदर परवानगी खुल्या जागेकरता लागू राहणार नाही. म्हणजे ही जी परवानगी देण्यात आलेली आहे तर बाहेर नाही आहे. जी आस्थापना आहेत त्यांच्या पूर्ण बंदिस्त जे जागे आहे इमारतीमध्ये त्यांना परमिशन देण्यात आलेलं आहे. याशिवाय उपरोक्त दिवशी सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस जे प्रशासन आहे त्यांनी योग्य पद्धतीने खबरदारी घ्यायची आहे. हे सुद्धा या GR मध्ये त्याने म्हटलेलं आहे. तर हा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो आहे. तिथे तुम्ही जाऊन